नमस्ते. नमस्कार. बोला. नमस्कार काका. ही जमीन आपली आहे का? हो. हां. त्या पडीक जमिनीमध्ये तुम्ही कधी उत्पादन घेतलंय का? नाही नाही. नाही. तर तुम्ही विचार करत असाल की तुम्ही डायरेक्ट आलेत आणि असं काय बोलता, बरोबर? तर ठीक आहे. आम्ही NGO मधून आलेलो आहे. तर आमचं NGOचं नाव आहे फार्मा फॉर फॉरेस्ट. तुम्ही म्हणत असाल फार्मा फॉर फॉरेस्ट म्हणजे काय? तर फार्मा फॉरेस्ट ही अशी जी संकल्पना आहे की 2019 पासून शेतकऱ्यांची जी जमीन पडीक जमीन आहे ते त्यांना उत्पादन कसं घेतलं जाऊ शकतं, कोणत्या मार्फत? तर कृषी वनीकरण, आणि त्यालाच ॲग्रो फॉरेस्ट म्हणतात. तर कृषी वनीकरण ही संकल्पना तुम्ही म्हणत असाल काय आहे? तर कृषी वनीकरण तुम्ही नाव कधी ऐकलं आहे का याच्या अगोदर? नाही नाही. नाही. बरोबर. तर कधी तुम्ही ऐकणार या गोष्टी, कारण तुमच्या जमीन पडीक असल्यामुळे तुम्ही कधीच ऐकू शकत नाही या गोष्टी, कधी विचार पण नाही केला की उत्पादन कसं वाढू शकतं. तर कृषी वनीकरण अशी संकल्पना आहे जी का तिथं आपण अनेक पिकं घेऊन तुमचा आर्थिक काही फायदा कसा होऊ शकतो त्या संकल्पनेचा हेतू तो आहे. तर मग तुम्ही ह्या पडीक जमिनीमध्ये तुमची करभरास नसल्यामुळं काय होतं, ते ह्या उत्पादन वाढत नाही. तर करभरास वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? तर करभरास वाढवण्यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो की इथं अशी उत्पादन घ्यायची पिकांचे जी तुमच्या त्या जमिनीचा लॉस आपण होतो, कार्बन लॉस होतो, तो थांबल. परत त्याच्यामुळं अनेक काही गोष्टी अशा होतील की जेणे का पाऊस पडेल इथे काही गोष्टीचा, परत तुम्हाला त्याचा फायदा पण होईल. मग ह्यामुळे हे कृषी वनीकरण अशी जी संकल्पना आहे ना, तुम्ही ती यशस्वीपणे राबवू शकता. तर त्यासाठी झाडं लागवड करणे ही आमच्या NGO कडून तुम्हाला पुरवठा केला जाणार त्या गोष्टीचा सगळं. फ्रीमध्ये. हो, फ्रीमध्ये. ऑफकोर्स फ्रीमध्ये करणार आपण. तर मग याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला ही संकल्पना थोडक्यात समजलीच असेल की कृषी वनीकरण म्हणजे काय? की ज्या पडीक जमिनीमध्ये जे जमीन लागवडीखाली आणणे, त्या जमिनीचं धूप ही कमी करणे, म्हणजे जे सॉइल इरोजन होतं आपले ते. मग ह्या गोष्टी तुम्हाला समजलं असेल कृषी वनीकरण काय आहे. समजलं. हो, धन्यवाद.